शिवाजी आणि मैदानात पाहतो आपण विनोदला 2 ओव्हरची मॅच आहे याची नोंद घ्यायची दोन्ही संघाने. सामने होते सुरुवात. गोलंदाज ट्रॅक गोलंदाज दिनेश. यावेळेस पहिलाच बॉल कट मारला. कटचा मारा खेळला जातोय. आलाय चांगला बॉल. इथे मात्र पहिला बॉल वाईड आहे. सॉरी डॉट आहे. पहिला बॉल मात्र इथे डॉट फेकला जातोय. शिवाजी आणि विनोदला पाहतो आपण मैदानामध्ये. पुढचा बॉल आवाज बाट चिखडा फलंदाज होईल बाद. अगदी स्वस्तात बाद होत असताना शिवाजीला पाहतोय संघाचा सर सेनापती मात्र इथे तंबूच्या आश्रयाला. लकी आलाय. 9 बॉक्समान एंटर झाला मैदानात. लकीला पाहतोय. 2 बॉल मात्र चांगले फेकले जातात. एक विकेट घेतली आहे. पुढचा बॉल इथे मात्र फॉल्कस हाताने खेळून काढला. एकदा पुन्हा दुसऱ्याचा कॉल आहे. नकार दिलाय. पोहोचलाय धोक्याची घंटा आणि इथे घडलंय काय. विकेट. तू चल मैं आया असं समीकरण पाहायला मिळतंय. एकामागे एक विकेट मात्र पाहायला मिळालंय. सुनील आलाय. थोडासा चेंजेस पाहायला मिळाला यावेळेस मैदानात. नेहमी सुनीलला आपण सलामीला येत असताना पाहिलं. काय क्षेत्ररक्षण आहे. छोटासा खेळाडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण तेवढा चांगला थ्रो. अगदी सगळ्या गोष्टी चांगला. सुनीलला पाहतोय अगदी आता यावेळेस 2 डाऊनला गेलाय. नेहमी सलामीला खेळत होता परंतु यावेळेस थोडेसे चेंजेस केले गेले. विनोद आणि सुनील अशी जोडी मैदानात. फुल टॉस बॉल. चांगला आवाज आहे. स्वीट ऑफ साऊंड. परंतु काल रिस्क में विकेट. ओ इट आउट. गणेश आलाय मैदानात. नवीन फलंदाज. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट मात्र टाकले जातात. हा फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग झाले परंतु पाहूया. परंतु आता जाईल बॉल सीमारेषा पार. या शेवटच्या बॉलवर शेवट गोड करणारा चौकार. ओव्हर मात्र पहिली कंप्लीट झाली. धावफलकावर धावा लावल्या जातात. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा धावफलकावर ॲड केल्या गेल्यात आणि त्या 6 धाव्यामध्ये टीम वरपे संघाने नोंद घ्यायची. 2 धावा ॲड केल्या जातील अशा 8 धावा. खरं टीमला 2 धावाने पॅनलाइज केले गेले. 6 धावा धावफलकावर झाल्यात. त्या 6 धावेमध्ये 2 धावा पॅनल्टीच्या ॲड करतो अशा 8 धावा याची नोंद घ्यायची आहे.
मनीषालाही गोलंदाज ट्रॅकवर दुसऱ्या ओव्हरसाठी मनीषला पाहतोय. पाव्या सुनीलसाठी पुढचा बॉल. दुसऱ्या ओव्हरला झाले सुरुवात. दुसऱ्या ओव्हरमध्ये हा बॉल टर्न झालाय, पडल्यानंतर मिस झालाय. स्विन अँड मिस, डॉट बॉल. चांगला बॉल फेकला. मनीषने देखील सुरुवात चांगली केली. ज्या प्रकारे दिनेशने पहिला बॉल टाकत असताना डॉट फेकला होता त्याच प्रकारे मनीष देखील फेकतोय. यावेळेस लाईन पाहावी लागेल. चांगली आहे. टर्न झालाय बॉल. अगदी पाहतो लक स्टिक वरून जाणार हा बॉल. आणखीन एक डॉट. आणखीन एक मिस. बॅक टू बॅक 3 बॉल डॉट फेकले जातात. गोलंदाज मनीष काय गोलंदाजी करतोय. आणखीन एक बॉल. सारखा सेम रिझल्ट. शेवटचा बॉल. तो 5 बॉल डॉट फेकलात. मॅडन ओव्हर टाकली जाईल का या स्पर्धेची. आतापर्यंत 3 मेडन षटक झाले त्या स्पर्धेमध्ये. चौथं टाकलं जाईल का. आणि पाहता पाहता चौथं देखील होत आहे कम्प्लीट. मॅडन ओव्हर टाकली जाते. पूर्ण 6 बॉल डॉट झाले. चला पिंपलोळी टीमचा कॅप्टन आणि गेटाची वाडी बा टीमचा कॅप्टन टॉस उडवायला यायचा आहे.
सलामीची जोडी इंटर झाल्या मैदानात. दिनेश आणि ऋतिकला पाहतो आपण. गोलंदाज ट्रॅक गोलंदाज गणेशला आलाय. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये गणेशचा इथे मात्र प्राचारण केलं जात आहे. बारा बॉल आणि 9 धावेची गरज. पहिलाच बॉल फेकून दिलाय शॉर्ट फायर लेगला. तिकडे फायर लेगला क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एकच रन कंप्लीट झालं. 1 रन. आता म्हणतात ऋतिकाला स्ट्राईकला. डॉट बॉल चांगला बॉल आलाय. इथे मात्र धाव चोरण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी ठरला. चूक झाली एसटी रक्षकाकडून. बॉल निसटला, लगेच धाव चोरली. स्ट्राईक स्वतःकडे घेतली आहे. पुढचा बॉल गणेशचा. हा बॉल वाईड आहे. बादल आलाय. नवीन बॅट्समन इंटर झाला मैदानात. यावेळेस बॉल चांगला आहे. डॉट फेकलाय. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केला. चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाज गणेशने. संतोष आलाय दुसऱ्या ओव्हरमध्ये. 6 बॉल आणि 5 धावेची गरज. रिवर्स अटॅक केलाय. बॉल चाललाय. इथे मात्र पॉइंट मधून काढला गेलाय. रन्स आले 4 आणि हा चौकार. आता फक्त 1 धाव लागते विजयासाठी टीम खरवई संघाला. तर यापुढे होणार मॅच गेटाची वाडी विपक्ष पिंपलोली. दोन्ही टीमना तयार राहायचं. लगेच 1 धावेची गरज आहे विजयासाठी टीम
खरबई संघाला. इथं मात्र चॉप केलाय, शतरक्षक धावतोय, कॅच उडालाय, प्रयत्न केले होते, यश मिळालं नाही आणि हा विजयी फटका आला. मॅच फिनिश झाली आहे. हार्ड लक टीम मोर्फे संघ. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅचसाठी खरबई.